नमस्कार. तर तदेव लग्न मॅट्रिमोनी मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. तर हे मॅट्रिमोनी ॲप्लिकेशन्स मेळावा बेस ॲप्लिकेशन आहे. म्हणजे मेळाव्यामध्ये याचा वापर केला जाणार आहे. तर मेळाव्यामध्ये जसे की आधी रजिस्ट्रेशन होऊन काही दिवसाच्या गॅपनंतर तुम्हाला सगळ्यांचे बायोडेटे म्हणजे बुक स्वरूपात आपल्याला मिळते. तर त्या बुकला रिप्लेस करून तर आपण आजच्या टेक्नॉलॉजीचा वापर करता आपण बायोडेटा मोबाईलवरच आपण पाहू शकणार आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी सिक्युरिटीचा खूप महत्त्वाचा आपण दक्षता घेतलेली आहे. त्या कारणामुळे रजिस्ट्रेशन आणि लॉग इन हे मॅन्डेटरी या ठिकाणी ठेवले गेलेलं आहे. तर सर्वात आधी तुम्हाला नोंदणी करारावर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाकून ईमेल ॲड्रेस नसला तरी चालेल. तर मोबाईल नंबर, पासवर्ड आणि नाव टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि या ठिकाणी हे जे नियम आणि अटी आहे या पूर्णत्व वाचून घ्यावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी त्याच मोबाईल नंबरचा किंवा ईमेल ॲड्रेस जर तुम्ही पास केला असेल तर जीमेल ॲड्रेसचा या ठिकाणी वापर करून आणि जो पासवर्ड टाकला आहे त्याचा वापर करून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करून घेणार आहे. तर माझं रजिस्ट्रेशन आधीच झालं असल्या कारणामुळे मी तोच मोबाईल नंबर आणि पासवर्डचा या ठिकाणी वापर करत आहोत. तर लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर मी या ठिकाणी लॉग इन होईल. तर अशा पद्धतीचा काही इंटरफेस तुम्हाला मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काही नोटिफिकेशन्स मिळणार आहे. ज्या नोटिफिकेशन्स तुम्हाला सांगेल की इव्हेंट कुठल्या तारखेला आहे, काय नाही आहे, या ठिकाणी माहिती मिळणार आहे तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही हे जो काळा कलरचं बटन आहे, याला जर क्लिक केलं तर तुम्ही या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट जर तुम्हाला काही द्यायची असेल, तर या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंटसाठी तुम्ही रिक्वेस्ट करू शकाल आणि त्यानंतर तुम्हाला बायोडाटा जर टाकायचा असेल, तर हे बघा, आता नोंदणी करा. या बटनवर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही उपहारासाठी रजिस्ट्रेशन करत आहे की उपवधूसाठी रजिस्ट्रेशन करत आहे, तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तर या ठिकाणी नियम व अटीवर परत आपल्याला क्लिक करायचं आहे. हे नियम अटी सगळ्या वाचून घेण्याचे आहे. आपण जेव्हा बायोडाटा टाकतो तर हे काही दक्षता आपल्या घेण्याची गरज असतात. तर ह्या सगळ्या वाचून घेतल्यानंतर या बॉक्सला चेक करायचं आहे आणि उपवर किंवा वधू या दोनपैकी एक आपल्याला सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी बघा वरती मेसेज लिहून आलेला आहे, कृपया फॉर्म मराठीमध्ये भरावा. तर आपण हा फॉर्म मराठीमध्ये भरणार आहोत. तर या ठिकाणी आपण उपवधू सिलेक्ट करूया. उपवधूवर क्लिक केल्या या ठिकाणी आपल्याला काही उपजाती या ठिकाणी मिळतात. तर या उपजातीपैकी आपली कुठली उपजात आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायची. तर हा जो मेळावा आहे हा लिंगायत वधूवर मेळाव्यासाठी आपण अप्लिकेशन बनवत आहोत. तर याची मेन कास्ट आहे लिंगायत, आधीच सिलेक्ट केले आहे. तर त्याच्यामधले ज्या सबकास्ट आहे त्यामधली आपली कुठली सबकास्ट आहे ते आपण या ठिकाणी निवडू शकू. तर सध्या मी लिंगायत वाणी करतो. तर या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की आपल्याला कुठल्या सबकास्टमध्ये लग्न करायला चालेल का? म्हणजे आपल्याला जो पुढचा व्यक्ती आहे तो दुसऱ्या सबकास्टमधला असलेला चालेल का? तर आपलं हो असेल तर या ठिकाणी हो लिहा आणि नाही असेल तर नाही लिहा. तर या ठिकाणी मी हो लिहितो. म्हणजे जेव्हा तुम्हाला बेस्ट मॅचेस मिळेल तर ते अकॉर्डिंगली त्याच्यानुसार मिळेल आणि पुढचा कुठलाही व्यक्ती जर दुसऱ्या सबकास्टचा असेल तर तो तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकेल. आणि या ठिकाणी तुमचं वैवाहिक स्थिती टाकायची आहे. जसं मी अविवाहित टाकतो हो आणि या ठिकाणी पूर्ण नाव टाकणार आहोत समजा. तर या ठिकाणी नाव हे मराठीमध्ये टाकायचं आहे. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी जर तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये मराठी लँग्वेज येत नसेल तर इंग्लिशच येत असेल तर आपण एक छोटी स्टेप करू शकू. या ठिकाणी तुम्ही बघा, या ठिकाणी पृथ्वीचा सिम्बॉल आहे. तर याला तुम्ही क्लिक केलं. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज माझी ॲटोमॅटिक इंग्लिशमध्ये भरलं की मराठीमध्ये येऊन जाते. जर तुमच्याकडे हे पण नसेल तर या पृथ्वीला असं क्लिक करून ठेवा आणि भाषा सेटिंगमध्ये जा. भाषा सेटिंगमध्ये या ठिकाणी कीबोर्ड तुम्ही ॲड करू शकाल. या ठिकाणी तुम्ही मराठी लिहा आणि मराठी भाषा सिलेक्ट करून तुम्ही या ठिकाणी भाषा सिलेक्ट करू शकता, कीबोर्ड सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. तर माझ्या याच्यामध्ये ऑलरेडी कीबोर्ड सिलेक्ट आहे तर मी तशा पद्धतीने या ठिकाणी करतो. तर मी नाव टाकत आहे शर्वरी महाजन. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने नाव आणि हे या ठिकाणी मुलींची जन्मतारीख आपल्याला टाकायची आहे. जसे की ही मुलगी 2000ची आहे, 15 ऑगस्ट. ठीक आहे. त्या ठिकाणी तुम्ही जर जन्माचा वेळ टाकायचा असेल तर जन्माचा वेळ तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. जन्म ठिकाण या ठिकाणी टाकायचं असेल तर टाकू शकता. जे स्टार आहे ते महत्त्वाच्या फील्ड आहे, ती तुम्हाला भराव्याच लागेल. त्या व्यतिरिक्त जे स्टार नाही ते तुम्ही वगळलं तरी चालेल. तर या ठिकाणी शिक्षण तुम्ही टाकू शकता. बॅचलर पदवी, तर बॅचलर पदवी आहे तर तुम्हाला शिक्षणाचा तपशील द्यावा लागेल. जसे की BSW. आता BSW तुम्ही मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा भरू शकाल, कारण का हे एज्युकेशन आहे. नोकरीबद्दलही तसं, जसे की खाजगी नोकरीमध्येही व्यक्ती काम करत आहे. समजा
ही समजा वर्कर म्हणून टाकत आहे. हिचं उत्पन्न सपोज 5,00,000 आहे. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी लाखामध्ये ऑलरेडी आपल्याला विचारलं आहे, तर आपल्याला फक्त 5 या ठिकाणी टाकावं लागेल. तर हिचा रंग असा निमगोरा आपण टाकूया. उंची 5.5 फूट. वडिलांचे नाव या ठिकाणी टाकणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पूर्ण नाव सुद्धा टाकू शकता. आजोबाचं नाव सुद्धा टाकणं गरजेचं आहे. जर आपल्याला टाकायचं असेल तर या ठिकाणी आपण मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घेऊया. ठीक आहे. त्यानंतर ही कुठल्या प्रकारची फॅमिली आहे, पारंपरिक आहे की काय आहे. त्याच्यानंतर पर्यायी क्रमांक जर आपल्याकडे असेल तर पर्यायी क्रमांक टाका. वडिलांचा नोकरीचा तपशील असेल तर वडिलांचा नोकरी टाका. जसे की मी टाकतो, वडील हे शेतकरी आहे. सध्याचा पत्ता जसा मी टाकून घेतो की अमरावतीमध्ये आहे. अमरावती राजापेठ. तुम्ही पूर्णत्व ॲड्रेस या ठिकाणी टाकू शकाल. आणि फॅमिली टाईप कुठला आहे, म्हणजे सनातनी आहे, मध्यम आहे की पारंपरिक आहे. तर फॅमिली पारंपरिक आहे. या ठिकाणी तुम्हाला जर भाऊ असेल नसेल तर या ठिकाणी तशी माहिती टाकायची असेल तर भाऊ आहे तर भाऊ वैवाहित किती आहे आणि अविवाहित किती आहे. तर विवाहित भाऊ 0 आहे आणि अविवाहित एक भाऊ या मुलीला आहे. आपल्याकडे जर शेती असेल तर या ठिकाणी शेती असेल तर ते टाका आणि किती शेती आहे ते या ठिकाणी टाकू शकतात. तर यांच्याकडे शेती आहे नाही. आणि या ठिकाणी त्यांच्या मामाबद्दल माहिती आपल्याला टाकावं लागेल. ठीक आहे. तर या ठिकाणी मामाबद्दल माहिती जेव्हा आपण टाकत आहोत तर जसे की देशमुख आपण या ठिकाणी टाकू शकतो. पूर्ण नाव या ठिकाणी आपण टाकणार आहोत सुरेश देशमुख. या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर त्यांचा पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी रास वगैरे जर आपल्याला माहीत असेल तर आपण टाकू शकता. गण वगैरे आपल्याला माहीत असेल तर टाकू शकता. नाडी वगैरे आपल्याला माहीत असेल टाकू शकता. गोत्र जर आपल्याला माहीत असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. ठीक आहे. आणि रक्तगट जर आपल्याला माहीत असेल या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. आणि या ठिकाणी सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला उपवराबद्दल ही मुलगी असल्या कारणामुळे उपवराबद्दल अपेक्षा या ठिकाणी विचारलेली आहे. तर उपवराबद्दल काही अपेक्षा नाही आहे, कुठलीही चालणार. तर कोणतीही या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. किंवा उपहाराबद्दल जर लिहिलं असेल तर बॅचलर पदवी पाहिजे असेल तर स्पेसिफिक जर बॅचलर पदवी पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकाल की मला PSW किंवा काही पाहिजे असेल तर. या ठिकाणी नोकरीमध्ये तुम्ही टाकू शकता. व्यवसाय, नोकरी काय करणार आहे, व्यवसाय करणार आहे किंवा कुठलेही चालते, कोणतेही चालेल. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही नोकरीचा तपशील टाकू शकता. जर तुम्हाला काही स्पेसिफिक उत्पन्न असेल की एवढेच उत्पन्न असायला पाहिजे तर हे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. उंची जर तुमचं काही म्हणणं असेल की उंची माझ्यापेक्षा जास्त असायला पाहिजे असेल तर या ठिकाणी उंची तुम्ही स्पेसिफाय करू शकता. वैवाहिक स्थिती तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. ही अविवाहित हिला अविवाहित पाहिजे तर आपण अविवाहित या ठिकाणी बघू. रंग या ठिकाणी टाकू शकता की कुठलाही रंग चालेल. किंवा या ठिकाणी कौटुंबिक मूल्य पण आपण या ठिकाणी टाकू शकता की घरी म्हणजे पारंपरिक पाहिजे, सनातनी पाहिजे की मध्यम चालेल. तर कोणतेही या ठिकाणी टाकू शकता. या ठिकाणी आपल्याला एक्सपेक्टेड आहे की पुढच्या मुलाच्या घरी शेती असली पाहिजे तर या ठिकाणी होय करा. आणि कमीत कमी किती पाहिजे या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकाल. आणि त्या व्यतिरिक्त जर काही अजून अपेक्षा असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. आणि सबमिट बटनवर क्लिक करा. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो टाकाव्यास मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण एक फोटो टाकून घेऊया. ठीक आहे. मी सध्याचा एक कुठलाही फोटो टाकत आहोत. तर या ठिकाणी तुम्ही फोटो टाकल्यानंतर फोटो हा सेव्ह होईल. त्यानंतर नेक्स्ट स्टेपवर जाईल आणि या ठिकाणी काही स्पेसिफिक फी तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. आणि या ठिकाणी जर कुपन अवेलेबल असेल तर त्या कुपनचा वापरसुद्धा करून तुम्ही फी कमी करून घेऊ शकता. आणि या ठिकाणी सध्या कुपन नसल्या कारणामुळे आपण पूर्ण फी भरून घेऊया. आणि पूर्ण फी भरल्यानंतर परत तुम्ही या ठिकाणी रिडायरेक्ट होसाल. पूर्ण फी भरून घेतल्यानंतर थोडा एक 2 सेकंदाचा आपण धीर धरायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पैसे भरल्याचा मेसेज येईल. तर या ठिकाणी सुरू ठेवावर क्लिक करायचं आहे. सुरू ठेवावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नोंदणी यशस्वी झालेली आहे असे मेसेज येईल. आणि हा इव्हेंट किती तारखेला आहे, काय आहे याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी मेसेज येईल. तर याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा तो रजिस्ट्रेशनचा जो बॉक्स आहे तो चालला गेलेला आहे. आणि खाली बघा एक ग्रीन कलरचा लोगो या ठिकाणी दिसतोय, बटन दिसतं. तर याला क्लिक करून तुम्ही
परत जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही फॉर्म अपडेट करू शकता. पैसे आपण आधीच भरलेले आहेत, तर या ठिकाणी लिहून आलेलं आहे की ₹300 हे आधीच भरले गेलेले आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघा, अशा पद्धतीने तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा या ठिकाणी सबमिट करू शकता आणि परत तुम्ही आपला बायोडाटा पुढच्या व्यक्तीला कसा दिसणार आहे जेव्हा पब्लिश होईल, ते या ठिकाणी माझ्या बायोडाटामध्ये तुम्ही क्लिक करून बघू शकाल. तर या ठिकाणी डाउनलोडचं ऑप्शन सध्या अवेलेबल नाही. तर काही दिवसांनी हे आपल्याला सुद्धा PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड आपण करू शकू. तर या ठिकाणी एडिटचं ऑप्शन क्लिक करून तुम्ही एडिटसुद्धा करू शकाल. आणि परत आपण माझ्या बायोडाटावर आणि सपोज आपल्याला वाटलं की बायोडाटा मला भरायचा नाही आहे आणि दाखवायचा नाही, तर या ठिकाणी तुम्ही डिलीटसुद्धा करू शकाल. डिलीट केल्यानंतर हा बायोडाटा दुसऱ्या कोणाला दिसणार नाही. ठीक आहे. आणि डिलीट झाल्यानंतर जर तुम्हाला अंडो करायचं असेल, तुम्ही undo सुद्धा या करू शकता. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फॉर्म भरून घेऊया आणि माझी जाहिरातमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जेव्हा जाहिरात तुम्ही फिलअप करसाल, या ठिकाणी जाहिरातबद्दल काही माहिती तुम्हाला भरावी लागेल आणि माझी जाहिरात तुम्हाला ते दिसेल. मी भरलेली फी या ठिकाणी तुम्हाला माहिती पडेल आणि त्याचा ID वगैरे या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. आणि अधिक काही इश्यू असल्यास जसे की सेटिंगमध्ये तुम्ही प्रोफाईल किंवा पासवर्ड चेंज करू शकाल आणि काही मदत लागल्यास या ठिकाणी मदतसाठी आपल्याला काही पेजेस आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही मदतसाठी काही रिक्वेस्ट करू शकाल आणि अभिप्रायामध्ये या ठिकाणी काही तुम्हाला सुचेल अशा काही आम्हाला अभिप्राय या ठिकाणी देऊ शकाल. आणि जर तुम्हाला ही लँग्वेजमध्ये जर फॉर्म भरायला काही अडचण जात असेल, तर या ठिकाणी भाषा तुम्ही इंग्लिश करू शकता. म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे सगळे इंग्लिशमध्ये दिसेल आणि फॉर्मसुद्धा इंग्लिशमध्ये दिसेल. बट भरताना तुम्हाला हा फॉर्म मराठीमध्येच भरावा लागेल. जसे की कारण की आपल्याला तिथे नोटिफिकेशन मराठीमध्ये भरण्याची सांगितली गेली होती. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकाल. तर पुढच्या भागामध्ये पाहून घेऊया आपण, की जेव्हा बायोडाटा पब्लिश होईल, तर तो बायोडाटा आपल्याला कशा पद्धतीने माहिती पडेल आणि कशा पद्धतीने दिसेल. तर जेव्हा बायोडाटा पब्लिश होईल, तर तेव्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल, की बायोडाटा पब्लिश झालेला आहे. त्या नोटिफिकेशनला क्लिक केल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांचे बायोडाटे पाहू शकाल आणि त्याच्यात काही कशा पद्धतीने बायोडाटा आणि काय-काय तुम्हाला पाहायला मिळेल, ते आपण नंतरच्या भागामध्ये पाहून घेऊ. धन्यवाद.